मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी वर्डप्रेसमध्ये कॅल्क्युलेटर वेबसाईट कशी बनवायची, त्यासाठी चॅटजीपीटीचा वापर कसा करायचा आणि तो चॅटजीपीटी मधील PHP कोड HTML कोडला वर्डप्रेस वेबसाईटमध्ये कशा प्रकारे टाकायचे जेणेकरून आपण वर्डप्रेस वेबसाईटमध्ये कॅल्क्युलेटर वेबसाईट बनवू शकतो। तर आज मी तुम्हाला तो कोड पण सांगणार आहे। कोड कशा प्रकारे कुठे टाकायचा वर्डप्रेस वेबसाईटमध्ये याची पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल। आणि तसेच एका मित्राने मला कमेंट पण केली होती, ती कमेंट तुम्ही इकडे बघू शकता। माझा जो व्हिडिओ होता बघू शकतात की ते कॅल्क्युलेटरवर मायक्रोनिच वेबसाईट बनवा आणि इंटरनॅशनल ब्लॉगिंग करा हा टायटल मी व्हिडिओला टाकला होता आणि त्याच्यामध्ये बोललो होतो तुम्हाला की तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला कोड कशा प्रकारे टाकायचा हे माहिती असेल तर। इथे बघा एका भावाने कमेंट केलेली आहे, PHP कोड डायरेक्ट वर्डप्रेस मध्ये टाकता येत नाही। तो बोलतो की PHP कोड डायरेक्ट वर्डप्रेस मध्ये टाकता येत नाही, त्यासाठी काय प्लगइन्सचा वापर करावा लागतो। प्लगइन्सचा वापर करून तुम्ही काय पण करू शकता। तर चला वर्डप्रेस वेबसाईट वर्डप्रेस टूल वेबसाईट कशा प्रकारे बनवायची त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर YouTube चॅनल। तर चला सुरू करूया। सर्वप्रथम मित्रांनो, तुमची जी पण वेबसाईट असेल तिचे PHP ॲडमिन मध्ये तुम्हाला यावे लागेल। इकडे तुम्ही बघू शकता की माझी वेबसाईट इथे ओपन झालेली आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, प्लगइन्स आहे, प्लगइन मध्ये जायचं आहे आणि ॲड न्यू प्लगइन वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे WP कोडर सर्च करायचं आहे। इथे बघू शकतात की WP कोडर कोड स्निपेट प्लस HTML CSS JS and PHP इंजेक्शन त्याला इन्स्टॉल नावावर क्लिक करायचं आहे आणि त्याला ऍक्टिव्हेट इथे करावं लागेल। इथे तुम्ही खाली बघू शकतात की WP कोडर सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे प्लगइन। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते बघा, WP कोडर इथे दिसतंय, इथे ॲड न्यू वर क्लिक करा। इथे HTML कोड असणार, CSS कोड असणार, PHP कोड असणार, इथे त्याला टाकून तुम्ही याचा कोड याचा तुम्ही शॉर्ट कोड करू शकतात। तर आपल्याला कॅल्क्युलेटर वेबसाईट बनवायची आहे, त्यासाठी तुम्हाला कोड माहित नसेल, कोडिंग पण येत नसेल तर घाबरू नका, सरळ तुम्ही चॅटजीपीटीचा वापर करा, चॅटजीपीटीचे लॉगिन करा। तर मित्रांनो इकडे बघा, इथे मी एक कमांड दिलेला आहे स्प्रे फॉर्म कॅल्क्युलेटर। हे कॅल्क्युलेटर माझं नाव आहे स्प्रे फॉर्म कॅल्क्युलेटर आणि पुढे लिहिलेलं आहे की इथे बघा, क्रिएट दिस कॅल्क्युलेटर युजिंग HTML CSS जावास्क्रिप्ट अँड हायली कस्टमाइज फुल कोड। अशा प्रकारे मी चॅटजीपीटीला एक कमांड दिलेली आहे की मला स्प्रे फॉर्म कॅल्क्युलेटरचा कोड द्या, तो HTML CSS जावास्क्रिप्ट मध्ये असेल आणि फुली कस्टमाइज असेल। तर चॅटजीपीटीने मला हा कोड प्रोव्हाइड केलेला आहे। तर काय करायचं, याला फक्त कॉपी करा। तुम्ही याला कॉपी करतो मी, ते याला पूर्ण कॉपी करा जसा आणि तो हा कोड आहे तो आपण आपल्या WP ॲडमिन मध्ये टाकायचा आहे, म्हणजे की त्या प्लगइन मध्ये टाकायचा आहे WP कोडर। याला कॉपी केलेला आहे आणि ते WP कोडर आहे HTML कोड याच्यामध्ये येऊन त्याला पेस्ट करा, बस एवढं करायचं आहे आणि ते सेव्ह चेंजेस वर क्लिक करायचं आहे। आणि ते तुम्ही ते वरती नाव देऊ शकतात की स्प्रे फॉर्म कॅल्क्युलेटर, बस एवढं द्या आणि सेव्ह चेंजेस वर क्लिक करा। हे झाल्यानंतर तुम्ही ते बघा ऑल कोडवर जा, ऑल कोडवर क्लिक केल्यानंतर स्प्रे फॉर्म कॅल्क्युलेटर ते आलेला आहे, याचा शॉर्टकट कोड तयार झालेला आहे। याला शॉर्टकट कोडला इथे कॉपी करा। कॉपी झालेला शॉर्टकट कोड कॉपी झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला एखादा पोस्ट किंवा पेजेसमध्ये त्याला इनबिल्ट करायचं आहे। तर मी पोस्ट करतो, इथे ॲड न्यू पोस्ट मध्ये जातो आणि ते कॅल्क्युलेटर असं काही पण हेडिंग देतो आणि इथे जाऊन प्लसमध्ये जायचं आहे आणि ते शॉर्टकट सर्च करायचा आहे आणि ते जो आपण शॉर्टकट इथे टाकलेला तो पेस्ट करा आणि याला पब्लिश करायचे। पब्लिश केल्यानंतर बघूया आपण लाईव्ह हा कोड कामाचा आहे की नाही। व्ह्यू पोस्ट करतो। तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही की एरिया बघा झालेला आहे, आपला कोड तयार कॅल्क्युलेट करतो आणि त्याची इन्फॉर्मेशन रिझल्ट चांगल्या प्रकारे ते शो होतात। ते बघा तुमच्या समोर आहे। बाकीचं हे माझं नाव हे सगळं आहे, हे कसं हॅड करायचं, रिसेंट पोस्ट कसं हॅड करायचं हे तुम्ही वर्डप्रेसमध्ये तुम्हाला माहित असेल की कशा प्रकारे हॅड करायचं, कस्टमाइज तुम्ही नंतर करा। पण मी फक्त दाखवलं की तुमच्याकडे जो कोड असेल, कोड चॅटजीपीटी मधून कसा उचलायचा, कसा कॉपी करायचा आणि WP कोडर जो प्लगइन आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे टाकायचा जेणेकरून आपली वेबसाईट खूप चांगल्या प्रकारे डिझाइन होईल। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कॅल्क्युलेटर वेबसाईट बनवा किंवा असे खूप सारे कोड असतात, म्हणजे असे खूप सारे तुम्हाला माहित असतील टॉपिक,
त्याच्यावर तुम्हाला जर कोड पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही ChatGPTचा वापर करू शकतात आणि गुगलमध्ये रँक होऊ शकतात, जेणेकरून तुमची इन्कम पण चांगली होईल आणि आपली सर्व मराठी मुलं ब्लॉगिंग चालू करतील. जर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर कमेंट नक्की करा, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.